गडचिरोली जिल्ह्यात विद्यापीठ असून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे राज्याचे बहुजन कल्याण व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिपादन केले। विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या विस्ताराची कामे आता हाती घेण्यात आली आहेत। यामध्ये स्थानिक युवकांना समोर ठेवून त्यांच्यामध्ये कौशल्य वाढवण्यासाठी त्यांना कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमही निवडता येतील। त्यासाठी विविध अभ्यासक्रम सुरू करा, त्यासाठी प्रस्ताव सादर करा असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले। या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कौशल्य विकासावर आधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती दिली। यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवासा वरखेडी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम व विद्यापीठाचे इतर अधिकारी उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण दिल्यास स्थानिक गुणवत्तेला वाव देता येईल, तसेच जिल्ह्यातील उपलब्ध साधन संपत्तीचा वापरही करता येईल असे मंत्री विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले। कौशल्यावर आधारित प्रस्ताव शासनात सादर केल्यानंतर त्यासाठी मंजूर निधी वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। कौशल्य विकासावर भर देण्यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर 1 दिवसाच्या बैठकीचे आयोजन करू असेही ते म्हणाले। कौशल्य विकासाबाबत जिल्ह्यातील प्रश्नांबाबत त्या दिवशी चर्चा करू। यात पालकमंत्री, संबंधित मंत्री, सचिव, जिल्हा प्रशासन सहभागी असेल। या बैठकीतून नक्कीच प्रलंबित व नियोजित कौशल्य विकास योजना मार्गी लावू असेही ते यावेळी म्हणाले। विद्यापीठांतर्गत प्रस्तावित इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आवश्यक जागेवरही चर्चा करण्यात आली। याबाबत विविध प्रस्ताव येत आहेत। यातील बोदली येथील बंद असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजचाही विचार करण्यात यावा असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचना केल्या। गडचिरोली शहरातील ITI बायपास मार्गावर रात्रीच्या सुमारास मार्गक्रमण करणाऱ्या युवकांना काठीने मारहाण करून त्यांच्याकडून 2 मोबाईल संच व रोख 2000 रुपये बळजबरीने चोरणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। राहुल नेताजी उंदीरवाडे, अनुराग दिनेश मिसार, ज्ञानदीप मदन गेडाम सर्व राहणार गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। प्राप्त माहितीनुसार 17 जून रोजी तक्रारदार सूरज राघोबा मलोडे राहणार सावली हे आपल्या मित्रासह रात्र 10:30 वाजताच्या सुमारास गोकुलनगर बायपास रस्त्याने ITI चौकात जात असताना तीनही आरोपींनी त्यांना रस्त्यावर अडवले व काठीने मारहाण करून त्यांच्याकडील 2 मोबाईल संच व 2000 रुपये बळजबरीने चोरून नेली। याबाबत सूरज याने आपल्या मित्रासह गडचिरोली पोलीस ठाणे गाठून तोंडी तक्रार दाखल केली। पोलिसांनी तक्रारीवरून 394 34 बांधवी अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। फरार आरोपींचा तात्काळ शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे जबाबदारी सोपवली। अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास बुसारी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेण्याकरिता गोपनीय बातमीदार लावून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी राहुल नेताजी उंदीरवाडी यास काल 20 जून रोजी वायगाव येथून व इतर 2 आरोपींना गडचिरोली येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गडचिरोली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरू आहे। शहरातील तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 5 जणांची हत्या केल्यानंतर एकाने आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे। नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून आलोक माथुरकर असे हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे। आलोक माथुरकर याने आपल्या कुटुंबातील 5 जणांची हत्या केली। हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे। आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेवणीची हत्या केली। या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे। मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे। आलोक हे टेलरिंगचे काम करायचे। प्रमोद भिसीकर यांच्या घरी भाड्याने राहायचे। कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे। आलोकने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे। कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मुंबईकरांसाठी लाईफलाईन असलेली लोकल सेवा केव्हा सुरू होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। त्यातच लोकलबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे। कोरोना संपेपर्यंत मुंबईतील लोकल सुरू होणार नाही असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे। यामुळे मुंबईकरांचा लोकलचा प्रवास आता अजून लांबण्याची चिन्ह आहे। राज्यातून कोरोना गेलेला नाही। काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे। त्यामुळे स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देऊ नये। सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत। मुंबई ही राज्याची राजधानी आहे, गर्दीचे ठिकाण आहे। त्यामुळे कोरोना संपेपर्यंत मुंबई लोकल सुरू होणार नाही असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले।
दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरू करता येणार नाही असे म्हटले होते, पण मुंबईतील कोरोनाची स्थिती कमी झाल्यास सविस्तर बैठक घेऊनच लोकलबाबत निर्णय घेतला जाईल असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी ओबीसी कल्याण मंत्री आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे सरकार त्यासाठी अनुकूल आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्यातच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या गंभीर बनला आहे. आता या आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी मागणी सरकारमधील नेत्यांनीच केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. मी आणि छगन भुजबळ या चर्चेमध्ये होतो. जोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी भूमिका आम्ही स्पष्ट मांडली. ही चर्चा सकारात्मक झाली. त्यासाठी सरकार अनुकूल आहे. कोणाकडून कितीही दबाव आला तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत या निवडणुका होऊ नये आणि आम्ही मंत्री असलो तरी निवडणुका होऊ देणार नाही ही आमची भूमिका आहे अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. याआधी पंकजा मुंडे यांनीही ही मागणी केली होती. आता सरकारमधील ओबीसी नेत्यांनी हीच भूमिका घेतली आहे. शिवाय मंत्री असलो तरी या निवडणुका होऊ देणार नसल्याचा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी तिथल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. 2 वर्षापूर्वी वादग्रस्त कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने आता जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या हालचालींना गती दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे अनेक महिन्यांपासून या रणनीतीवर काम करीत आहे. पंतप्रधानांसोबतची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या ब्ल्यूप्रिंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. तसेच या बैठकीनंतर केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीरातील पक्षांबरोबर चर्चेची सुरुवात होणार आहे. बैठकीला नॅशनल कॉन्फरन्स, पीपल डेमोक्रेटिक पार्टीसह काँग्रेस व इतर पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे. यावेळी काश्मीर खोऱ्यांशी संबंधित इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. याआधी शुक्रवारीही दिल्लीत 2 महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. जम्मू काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा मिळू शकतो याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिले होते. सध्या लडाखच्या बाबतीत कोणताही बदल केला जाणार नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोना संकटात योगाचे महत्त्व सांगितले. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळते असेही यावेळी त्यांनी सांगितले. सुखी आयुष्यासाठी योगा महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. आज जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. कोरोना असतानाही योग दिवसाची थीम योगा फॉर वेलनेस ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.